नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? जसं की मी तुम्हाला भरपूर दिवसापासून म्हणत होतो की आपले अखंड हरिनाम सप्ताह उभा राहणार आहे. आता तो सप्ताह उभा राहिलाय आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे. तर त्या सप्त्यामध्ये नाही का दररोज सायंकाळी प्रांजलीताई दिदी यांची शिवमहापुराण ही कथा असते. तर आज त्या कथेचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही भरपूर दिवसापासून कमेंट करतायत की निलू नाही का ती कथा आम्हाला नक्की ऐकव. तर मी आज तुम्हाला नाही का स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत सगळी काही कथा ऐकवतो आणि एकदम फुल गावकऱ्यांचा काय जल्लोष असतो ते आज तुम्हाला दाखवतो. तर चला मग काय जास्त टाइम नाही घेत, आता कथा चालू झालेली आहे, लगेच तुम्हाला दाखवतो. भगवंताच्या दारात आपण चाकर आहोत, भगवंताचे नोकर आहोत. भगवंता तू चांगल्या चांगल्यांचा उद्धार केला, पण त्या उद्धारांच्या यादीमध्ये आम्ही पामर, आम्ही याचक तुझ्या दारात बसलेलो आहोत. आमचाही उद्धार व्हावा म्हणून तुझ्या दारामध्ये आम्ही शिवमहापुराण कथा ऐकतोय. भगवंताची कथा ऐकल्याच्या नंतर चांडाळ माणसाचा सुद्धा उद्धार होतो. देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला. गोड प्रश्न टाकला होता काल तुम्ही, फार सुंदर प्रश्न टाकला. म्हणजे ताई आम्हालाही माहित नव्हतं ब्राह्मण. पुढचं मी नाही म्हणणार. पाप आणि पुण्य घेऊनच माणूस जन्माला येत असतो. देवराज ब्राह्मणाच्या उद्धाराची पहिली कथा आणि शिवमहापुराण मध्ये महात्म्याची दुसरी कथा सांगितलेली आहे. समुद्र किनाऱ्यावरती बाष्कल नावाचे गाव होतं. समुद्र किनाऱ्यावरती बाष्कल नावाचं गाव होतं आणि त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये बिंदू आणि
सगळ्यात मोठं महापातक काय सांगितलंय माहितीये का? लग्न झाल्याच्या नंतर परस्त्री गमन करणं, परपुरुषाचा उपभोग घेणं, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं महापातक हे आहे. आणि ते महापातक बिंदुकाच्या हातून घडलेलं होतं. पत्नी सुंदर होती, रूपवान होती, परंतु ती पत्नी सुंदर रूपवान होती, परंतु मायबाप आपल्या पत्नीकडे बिंदुकानं कधी लक्ष दिलं नाही. चंचुलाकडे कधी लक्षच दिलं नाही. चंचुला सुंदर मेकअप करायची, शृंगार करायची का? आज तरी माझ्या पतीनं माझ्याकडे बघावं, आज तरी माझ्या पतीनं माझ्याकडे लक्ष द्यावं. परंतु बिंदुक जो अधर्म्य होता, वासना अंतकरणामध्ये चिकटली होती, काम क्रोध मनामध्ये उत्पन्न झालेले होते. परस्त्रीचा उपभोग घेणं, परस्त्री गमन करणं हा त्याचा रोजचा व्यवसाय झाला होता बाबा, रोजचा व्यवसाय झाला होता. पण ही गोष्ट फार चुकीची आहे. गेल्या 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बघा. मी एका सांगली भागामध्ये कीर्तनाला गेले होते आणि तिथे कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं माझं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक माझ्या वयाचा मुलगा होता, त्याचं एक 22 ते 23 वर्षाचं वय होतं. आणि त्या मुलानं मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज तुम्ही कीर्तनामध्ये परमार्थ सांगितला, परमार्थ पटवून दिला लोकांना, पण परमार्थ 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 म्हणजे नक्की काय? परमार्थ शब्दाची व्याख्या मला सांगा. आता त्याला पटेल, त्याला रुचेल असं उत्तर मला त्याला द्यायचं होतं. 5 मिनिट थांबले मी, विचार केला परमार्थ शब्दाचं काय उत्तर याला द्यावं. 5 मिनिट विचार केला चांगला, मग त्याला जवळ घेतलं, म्हणलं दादा तू माझ्याच वयाचा आहे आणि फार सुंदर प्रश्न विचारला. म्हणजे ताई, प्रांजलताई, परमार्थ 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 म्हणजे नक्की काय? त्याला परमार्थ शब्दाची एक व्याख्या मी माझ्या भाषेत सांगितली. म्हणलं दादा तू रस्त्यानं रात्री 12च्या वेळी चाललेला आहे, रात्री 12च्या वेळी तू गाडीवरती एकटा आहे, भर अरण्यामधून तुझी गाडी चालली आहे दादा, आणि त्या अरण्यामध्ये तुला एक 16 ते 17 वर्षाची मुलगी दिसली. आजूबाजूला कुणीच नाहीये, एकही घर नाहीये, ऐकायचंय ना तुला? परमार्थ म्हणजे नक्की काय? रात्री 12 ते 1 ची वेळ आहे, तू रस्त्यानं जात असताना घनदाट जंगल तुला लागलंय आणि त्या जंगलामध्ये 16 ते 17 वर्षाची सुंदर रूपवान गुणवान मुलगी तुला दिसली आहे. आजूबाजूला एकही माणूस नाहीये, एकही घर नाहीये, पण दादा त्या क्षणी जर तू त्या मुलीकडे ताई किंवा आई म्हणून बघितलं तर तुझा परमार्थाचा पहिला टप्पा पार झाला. साधं सोपं उदाहरण नाही महाराज. परमार्थ म्हणजे जास्त काय नाही, रात्रंदिवस गाथा ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे आम्ही परमार्थिक झालो का? इकडं गाथा वाचायची, ज्ञानेश्वरी वाचायची, गावात मोठं फुगिरी मारायची, त्याच काही उपयोग आहे का? महिला मंडळ उपयोग आहे का? नाही. तसा तो बिंदुक होता. पत्नीकडे कधी लक्ष दिलं नाही, त्याला कधीच दिलं नाही. आता चंचुला होती, काही झालं तरी स्त्री होती, सौंदर्य होतं, तरुण रूप होतं, काही गोष्टीला तरसलेली होती. त्यानं विचार केला ठीक आहे, माझ्या पतीचं माझ्याकडे नाही लक्ष ना, आता त्यांनी जे पाप केलं ते पाप मी पण करणार. जे पाप बिंदुकाच्या हातून घडलेलं होतं, परस्त्रीचा उपभोग त्याला घेतलेला होता, तेच पाप कर्म चंचुलाकडून घडलं. आणि काही दिवसाच्या नंतर चंचुलाचे पती बिंदुक हे मृत्युमुखी पडले, मरण पावले. मरण पावले. आता मात्र चंचुलाला दुःख झालं, पती अर्ध्यातून सोडून गेले. आता काय करावं, आता काय करावं? गावाकडून एका तीर्थावरती माणसं निघाले. तुमच्या गावातून जात असताना तीर्थाकडे, तुम्ही तीर्थाला जात असताना एखादं तीर्थ आपल्या जवळचं एखादं माहूरगडला 4-5 बाया निघाले की आपल्याला काय वाटतं, बाई त्या 4-5 बाया निघाल्या त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा जावं. मग त्या गावातली, बाष्कल गावातली माणसं गोकर्ण तीर्थावरती निघाले, गोकर्ण तीर्थावरती. मग चंचुलाला वाटलं चला आपणही यांच्यासोबत जावं. मग गावकऱ्यांसोबत चंचुला काका गोकर्ण तीर्थावरती गेली. कोण? चंचुला गोकर्ण तीर्थावरती गेली. आणि त्या गोकर्ण तीर्थावरती श्री शिव महापुराण कथा चालू होती. विद्वान पंडित शिव महापुराण कथा सांगत होते. गोकर्ण तीर्थावरती चंचुला कथा श्रवण करायला बसली. 7 दिवस तिनं कथा श्रवण केली बाबा. आणि त्या कथेमध्ये कथाकाराने
करावं लागेल. 7 दिवस त्या चंचुलानं कथा ऐकली आणि 7व्या दिवशी ती चंचुला ज्यांनी कथा सांगितली त्या महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन त्या चंचुलानं आपला प्रश्न विचारला. बाबा, साधक म्हणून तुमच्या जवळ आलेले आहे, शिष्य म्हणून तुमच्या जवळ आलेले आहे. तुम्ही कथेमध्ये सांगितलं की हे पाप केल्याच्या नंतर तुम्हाला ही शिक्षा मिळेल. बाबा, मला सांगू वाटत नाहीये, पण खरं सांगू का, तुम्ही कथेमध्ये सांगितलेलं महापातक माझ्याकडून घडलंय. परपुरुषाचा मी उपभोग घेतला, ते महापातक माझ्याकडून घडलंय. बाबा, यातून जर सर्वनाश करायचा असेल या पापाचा, मला या मोठ्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर मला काय करावं लागेल. त्यावेळी त्या कथाकारांनी सांगितलं, चंचुला, तू 7 दिवस मनापासून कथा ऐकलीस का? चंचुलानं सांगितलं, हो बाबा, मी 7 दिवस मनापासून कथा ऐकली, पण आता ऐका ना, मला तुमचं शिष्य म्हणून राहायचंय, तुमची दासी म्हणून राहायचंय, तेवढंच माझं पाप कमी झालं तर झालं. ते कथाकार जी कथा करायचे ना, त्यांच्यासोबत चंचुला जायची. गोकर्ण तीर्थक्षेत्रावरती पुन्हा कथा झाली आणि कथा झाल्याच्या नंतर त्या कथेच्या समाप्तीला चंचुलानं आपला देह सोडला. यमदूत नेण्यासाठी आले, परंतु वरती गेल्याच्या नंतर पुन्हा रूपक अलंकार मी सांगितला ते. एका बाजूला चंचुलाचं पाप केलं आणि एका बाजूला तिनं ऐकलेली शिवमहापुराण कथा त्याचं पुण्य ठेवलं. तर सांगितल्याप्रमाणे तिच्या पापापेक्षा श्री शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा तिने जी कथा श्रवण केली होती ते पारड जड बनलेलं आहे. श्री शिवमहापुराण की जय. ते पारड जड बनलं आणि चंचुला पार्वती मातेच्या पायाजवळ तिला जागा मिळाली. पार्वती मातेची दासी म्हणून चंचुला राहायला लागली. पण ज्यावेळी चंचुलीनं पर्वतावरती, कैलासावरती भगवान भोलेनाथांचं आणि पार्वती मातेचं प्रेम बघितलं ना, त्या चंचुलाच्या मनामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला, अरे मला तर मोक्ष मिळाला, मला तर मुक्ती मिळाली, पण माझे पती माझ्या अगोदर मला सोडून गेले होते आणि त्या कथाकारांनी सांगितलेलं होतं, हे पाप जर तुमच्या आयुष्यात घडलं तर तुम्हाला विंध्य पर्वतावरती पिशाच योनी प्राप्त होईल. चंचुला रडायला लागली. पार्वती माता जवळ आल्या, चंचुला, अगं तुझ्यासारखी भाग्यवान तू आहे, शिवलोकात तुला जागा मिळाली, माझ्या पायाजवळ राहते, माझी दासी म्हणून राहते आणि तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं? त्यावेळी चंचुलानं स्वतःचं दुःख पार्वती मातेला सांगितलं. हे माते, हे जगज्जननी आदि माया शक्ती, ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांची जननी तुम्ही आहात. माते, मी जे पाप कर्म केलं तेच पाप कर्म माझ्या पतिराजाच्या हातून घडलेलं आहे. मला तर मोक्ष मिळाला, मला तर मुक्ती मिळाली, माझी इच्छा आहे माझ्या पतीला सुद्धा मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी. मला सांगा ना, माझे पती कुठे आहेत? पार्वती मातेनं डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बघितलं, विंध्य पर्वतावरती पिशाच योनीमध्ये बिंदू इकडं तिकडं भटकत होता. पण पार्वती मातेनं सांगितलं, ठीक आहे, तुझ्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला, तुझ्या पतीविषयी करुणा उत्पन्न झाली, हरकत नाही, तुझ्या पतीला सुद्धा आपण मोक्ष प्राप्त करून देऊ. पार्वती मातेनं गंधर्व राज, जे गंधर्व असतात त्या गंधर्व राजांमध्ये एक तुंबरू नावाचा गंधर्व होता. तुंबरू, तो शिव महापुराण कथेचं गायन करायचा, शिव महापुराण कथेचं वाचन करायचं. भगवान भोलेनाथांचे भक्त होते गंधर्व राज तुंबरू. पार्वती मातेनं तुंबरूला बोलवून घेतलं, हे गंधर्व राज, आपल्याला विंध्य पर्वतावरती जायचं. पण ठीक आहे आईसाहेब, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. भक्तराज, गंधर्वराज तुंबरू, चंचुला आणि पार्वती माता विंध्य पर्वतावरती गेले. आणि विंध्य पर्वतावरती गेल्याच्या नंतर चंचुलानं बघितलं, माझे पती किती हाल चालू आहेत, त्यांचे इकडे तिकडे भटकत होते. बिंदू अंगाचा दाह होत होता, एवढा त्रास होत होता. तो त्रास बघून चंचुला रडायला लागली. पार्वती मातेनं भक्तराज तुंबरू गंधर्वाला सांगितलं, 7 दिवस आपल्याला इथे शिव महापुराण कथा करायची. कुणासाठी करायची आहे? म्हणजे या बिंदुकाचा उद्धार होण्यासाठी. पण तो पिशाच आहे, इकडे तिकडे भटकतोय. मग काय केलं पाहिजे? त्याला बांधून टाकलं, बिंदुकाला बांधून टाकलं. आणि ज्यावेळी कळालं विंध्य पर्वतावरती शिव महापुराण कथा होणार आहे, देवी देवता जेवढ्यांना माहीत झालं सगळे कथा ऐकायला येऊन बसले. आणि
शक्य नाही, कथेला कुणी येऊन बसू शकत नाही. बरेच जण काय म्हणतात माहिती का, महाराज वरती टेरेसवर झोपल्या कथा फार सुंदर ऐकूया. मी आता सांगू शकते इथे किती जण वर झोपून कथा ऐकतात, कीर्तन ऐकतात. आता सांगू शकते, उद्या नाव घ्यायला लावू नका. मी सगळं विचारलंय गावात आल्याच्या नंतर. नाव घ्यायला लावू नका. बरेच जण म्हणतात महाराज कथा कीर्तन आमच्या टेरेसवरून एवढा सुंदर आवाज येतो, एवढा सुंदर आवाज येतो. पण मी महाराज कार्यक्रमाला गेले ना, साऊंड सिस्टीम वाल्याला सांगत असते आवाज इथपर्यंतच राहायला पाहिजे, बाहेर आवाज घेत नाही पाहिजे. का तुम्ही त्यांना द्यावं? कथा कुणी श्रवण करू शकत नाही. काय मोल आहे या कथेचा ऐका. ज्यावेळी श्रीमद भागवतामध्ये शुकमुनी राजा परीक्षितीला भागवत सांगायला लागले, बाबा त्यावेळी स्वर्गातले देवी देवता, स्वर्गात सगळ्यात अनमोल काय आहे? काय आहे? अमृत आहे, अमृत. स्वर्गातले सगळे देवी देवता श्री शुकजी महाराजांकडे आले आणि त्यांनी सांगितलं, हे अमृत तुम्ही घ्या आणि याच्या बदल्यात आम्हाला भागवत कथा रूपी अमृत पाजा. तुम्ही आम्हाला या अमृताच्या बदल्यात श्रीमद भागवत कथा अमृत द्या. त्यावेळी उत्तर काय मिळालं माहितीये का स्वर्गातल्या देवी देवतांना? तुम्ही काचेच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागताय, तुम्हाला लाज वाटत नाही का? म्हणजे वरचं स्वर्गातलं अमृत काय आहे? काचेचे तुकडे आहे स्वर्गातलं अमृत, आणि आपण जे श्रवण करतोय ते काय आहे? हिरा आहे, हिरा. हिरा श्रवण करतोय माय बाबा, किती पुण्यवान. स्वर्गातल्या देवी देवतांना सुद्धा जी कथा प्राप्त झाली नाही ती कथा आम्ही या ठिकाणी श्रवण करतोय. कथा कीर्तन प्रवचन ही कुणाच्याही नशिबामध्ये नाही. भगवान परमात्म्याने ज्यावेळी गोपाल काळा केला, गोपाल काळा केल्याच्या नंतर सगळे देवी देवता आले होते काला खायला, पण भेटला का त्यांना काला? नाही भेटला. कधी भेटला? ब्रह्मा सोपान तो झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्यावेळी मृत्यू लोकात अवतार घेतला त्यावेळी काला मिळाला. म्हणजे आमच्यासारखं भाग्य कुणाचं नाहीये, आम्हाला कथारूपी अमृत मिळतंय. कारण ऐका, बारीक सांगते मी, थोडं चिंतनीय. स्वर्गातलं अमृत आम्हाला दीर्घजीवी बनवतं, दीर्घजीवी. पण हे कथारूपी अमृत आम्हाला दिव्यजीवी बनवतं, दिव्यजीवी. मग माणसानं दीर्घजीवी जगण्यापेक्षा दिव्यजीवी जगावं, थोडं जगावं पण चांगलं जगावं. पण महाराज आमचे काही परिसरात असे उदाहरणं घडतात, त्यांचे घरचे वाट बघत ही कधी जाते. एवढं बिकट आयुष्य तरी आपलं नसावं, नाही का? आपलं आयुष्य दीर्घजीवी नसावं, आमचं आयुष्य हे दिव्यजीवी असावं. दिव्यजीवी आयुष्य होतं उमरेकर बाबांचं. मी गुगलला त्यांचं नाव टाकलं आणि गुगलला सुद्धा त्यांची आख्यायिका सांगितली. गुगलला त्यांचं नाव सांगावं माय भक्ती विभूती सामान्य असेल का? परमपूज्य आदरणीय प्राप्त स्वर्गीय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्यांचं नाव आहे असे उमरेकर बाबा, त्यांचाही सहवास आपल्या परिसरामध्ये आपल्याला लागलेला आहे. पायदिंडी सोहळा सुरू केला आणि परमार्थाचं उच्च कोटीचं वैराग्याचं टोक म्हणजे बाबा होते. ज्यांनी ज्यांनी बघितले बाबा, ज्यांनी ज्यांनी त्यांचं कीर्तन श्रवण केलं भाग्यवान आहेत माईबाप. कारण संत साधू पुरुष जे असतात ते चांगल्या ठिकाणी जन्माला येत असतात, पुण्य तीर्थक्षेत्रावरती पुण्यवान व्यक्ती जन्माला येत असतात. आणि आमच्या सारख्याचा काय हो, आमच्या सारख्याचा जन्म कसाही होतो, कुठेही होतो, पण पुण्यवान व्यक्ती असतात ज्यांचा जन्म सुद्धा पुण्यवान व्यक्ती ज्या भूमीत जन्माला येतात ती भूमी सुद्धा पुण्यवान होत असते, पुण्यवान होत असते. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. भगवान परमात्म्याचे दास ज्या ठिकाणी जन्म घेतात ती भूमी सुद्धा फार पवित्र. Wow.
काही जण अशी टाळी वाजवतात, अशी. पण टाळी अशी वाजवायची असते. शास्त्रातही याला कारण आहे महाराज. कारण आपल्या डाव्या हातावरती अशी उभी दिसते ना, ती धनरेषा असते. आता नाही, घरी गेल्यावर बघा लगेच इथं सुरू होते. कामच नाही आपल्या घरी गेल्यावर काहीतरी मंथन केलं पाहिजे ना आपण. रवत आपली डाव्या हातावरती जी धनरेषा असते, ती धनरेषा जर अशी चिकटली तर ती धनरेषा वाढत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होत असतात. घरी गेल्यावर भजन चालू टाळी अशी कधी वाजवायची, टाळी अशी वाजवायची अशी. आणि शक्यतो विठ्ठल म्हणून टाळी वाजवायची. वैज्ञानिकांनी फार मोठं शास्त्र सांगितले याच्या पाठीमागे. आम्ही विठ्ठल म्हणून ज्यावेळी टाळी वाजवतो, आपण हल्ली बघतोय अटॅक येतात, ब्लॉकेज, बरेच उदाहरणं आपल्याला बघायला भेटतात. पण विठ्ठल म्हटलं की इथे ठोका पडला जातो, इथे ठोका पडला जातो. आणि तो ठोका पडला, आपला रक्तस्राव व्यवस्थित होतो. मोठमोठ्या वैज्ञानिकांनी सांगितलंय आपला रक्तस्राव व्यवस्थित होतो. आणि रक्तस्राव ज्याचा व्यवस्थित होतो त्याला हार्ट अटॅक आयुष्यात कधी येत नाही. मग कमीत कमी अटॅक येऊ नये म्हणून तरी टाळी चांगली वाजवली पाहिजे का नाही? देवाचं नाव घेण्यासाठी वाजवा असं नाही सांगणार, पण कमीत कमी आम्हाला अटॅक येऊ नये म्हणून तर व्यवस्थित टाळी वाजवली पाहिजे ना. असं ज्या ठिकाणी संत महापुरुष जन्माला येत असतात ते भूमी सुद्धा फार पुण्यवान ठरत असते. तेच पुण्यवान व्यक्ती आम्ही आहोत, भाग्यवान माणसं आम्ही आहोत. श्री शिव महापुराण कथेमध्ये महात्म्याच्या 2 कथा, त्याच्यानंतर सृष्टी खंड सांगितलेला आहे. सृष्टीची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, सृष्टीची उत्पत्ती कुणापासून झाली, सृष्टीची उत्पत्ती करता करता काय काय झालं शिव महापुराणामध्ये. दुसरा जो खंड आहे तो सृष्टी खंड आहे. आणि सृष्टी खंडामध्ये असं सांगितलं आहे, या जगामध्ये अगोदर काहीच नव्हतं. या पृथ्वीवरती, या मृत्यूलोकामध्ये अगोदर काहीच नव्हतं. फक्त पाणी, फक्त जिकडे तिकडे बघावं फक्त पाणी पाणी पाणी, सगळं पाणी होतं. मग सगळ्यात अगोदर या मृत्यूलोकामध्ये ओंकार हा स्वरूप आलं. ओंकार, ओम हा उच्चार निर्माण झाला. मग त्याच्यानंतर आदिमाया शक्ती, जगतजननी आदिमाया शक्ती जी निर्गुण निराकार स्वरूपामध्ये प्रगट झाली. निर्गुण निराकार स्वरूपामध्ये आदिमाया शक्ती प्रगट झाली. विष्णू भगवान परमात्मा. मग त्याच्यानंतर ब्रह्माजींची उत्पत्ती झाली. सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर महादेव होते का नव्हते, बरेच जण प्रश्न विचारतात. पण ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती नव्हती तेव्हापासून महादेव निर्गुण निराकार स्वरूपामध्ये होते. म्हणजे भगवान श्री विष्णू आणि भगवान ब्रह्मा ज्यावेळी आकाराला आले त्यावेळी शिवजी निर्गुण निराकार स्वरूपामध्ये होते. एकदा काय झालं माहितीये का, ब्रह्मा आणि श्री विष्णू मध्ये भांडणं लागले. ब्रह्माजी म्हणायला लागले मी श्रेष्ठ आहे. विष्णू भगवान म्हणायला लागले नाही नाही मी श्रेष्ठ आहे. ब्रह्माजी म्हटले मी संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती केली, करणार आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. पण भगवान विष्णू म्हटले तुम्ही सृष्टीची उत्पत्ती केली पण ते पालन पोषण करायची जबाबदारी माझ्यावरती, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मी आहे. आता दोघांना गर्व झाला. गर्व आयुष्यामध्ये जर अहंकार झाला, गर्व झाला तर तो व्यक्ती त्या ठिकाणी त्याचं सगळं अस्तित्व संपत असतं. मग कोणाला ज्ञानाचा अभिमान असतो, कोणाला संपत्तीचा अभिमान असतो, कोणाला कशाचा अभिमान असतो, कोणाला कशाचा अभिमान असतो. मायका ज्यानं आयुष्यात अभिमान केला त्याचा परमार्थ कधी यशस्वी होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. 19 वर्षामध्ये वयाच्या 19व्या वर्षी ज्यांनी पिसाळेला घोडा काबीज केला, संपूर्ण जग जिंकलं, त्यांचं नाव आहे राजा सिकंदर. 19 वर्षाचं वय होतं. 21 वर्षाच्या वयामध्ये ज्यांनी सगळं जग जिंकलं होतं, सगळं जग, संपूर्ण जग जिंकलं होतं. कोणी? राजा सिकंदराला. पण ज्यावेळी राजा सिकंदराचा अंतकाळ आला
खाली हात आलो आणि जाताना सुद्धा खाली हात जाणार. म्हणून माणसानं कशाचाच अभिमान करायचा नाही, संपत्तीचा करायचा नाही, ज्ञानाचा अभिमान कधी करायचा नाही, कर्तृत्वाचा अभिमान कधी करायचा नाही, कुठल्याच गोष्टीचा अभिमान, स्वतःच्या बळाचा अभिमान कधी करायचा नाही. नाही तर बऱ्याच लोकांना सवय असते, जे बलवान असतात ना, आणि ते बलवान लोक काय करतात, उगा लुकडे लाकडे माणसं जमा करणार आणि त्यांच्यावर उभा मांडणार. म्हणजे अशी काही महाभाग आहेत आपल्या बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतात. पण अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, ज्याचा अहंकार गेला बाईबा तो देव झाला. मग तोच अभिमान, तोच अहंकार ब्रह्मा आणि विष्णूंना झाला. ब्रह्माजी म्हणायला लागले की मी श्रेष्ठ आहे, मी सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे, अजूनही करतो, मी श्रेष्ठ आहे. पण विष्णू भगवान परमात्मा म्हणायला लागले नाही नाही ब्रह्माजी तुम्ही श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ तर मी आहे. मग आता दोघांचं श्रेष्ठत्व कसं सिद्ध होणार, दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे याची परीक्षा कोण घेणार. ब्रह्मा आणि विष्णू या दोघांच्या मध्यभागी आग्नी स्वरूपामध्ये निर्गुण निराकार शिवजी प्रगट झालेले आहेत. आणि भगवान भोलेनाथ आग्नी स्वरूपामध्ये ज्यावेळी दोघांच्या मध्यभागी प्रगट झाले, भीती वाटायला लागली ब्रह्मदेवांना, विष्णुदेवांना भीती वाटायला लागली. कोण आहे कोण आहे कोण आहे, म्हणजे अग्नी स्वरूपामध्ये मी आहे, देवादी देव महादेव मी आहे, अग्नी स्वरूपामध्ये आले होते. असं मोठा अग्नीचा दाह ब्रह्मा आणि विष्णू दोघांच्या मध्ये होता, निर्गुण निराकार स्वरूपामध्ये. शिवजी आकाराला नंतर आले, पण अगोदर निर्गुण निराकार होते. म्हणजे निर्गुण निराकार म्हणजे कसे, ज्यांना आकारच नाही. आता आपण शिवलिंगाचं दर्शन घेतो, ते आकार आहे ना त्याला काहीतरी, पण निर्गुण निराकार म्हणजे काय, तुम्ही पाणी पिता का खाता, पाणी खाते का काय करतात रे दादा, पाणी खाते का पिते, पिते तू रोज पितो, ओके शाबास, छान. लक्षपूर्वक आहे का, एखादा प्रश्न विचारला तर पटकन उत्तर देता आलं पाहिजे नाही का. जर पाणी तुम्ही एखाद्या बाउल मध्ये घेतलं, एखाद्या वाटीत घेतलं, त्याला आकार नाहीये, पण जर वाटीत टाकलं ते पाणी बरोबर वाटीचा आकार घेतं. तुम्ही तेच पाणी जर हांड्यात टाकलं, पाणी निर्गुण निराकार आहे, पण त्या हांड्याचा आकार घेतं, सगुण साकार होतं नाही ना. तेच पाणी तुम्ही कशातही टाका, पण पाण्याला आकार आहे का नाही. तसे निर्गुण निराकार स्वरूपामध्ये शिवजी ते आकाराला आलेच नव्हते, निर्गुण निराकार स्वरूपामध्ये दोघांच्या मध्यभागी अग्नी स्वरूपामध्ये प्रगट झाले. आणि ब्रह्मा आणि विष्णूंना म्हणायला लागले ठीक आहे, तुमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे मी सांगतो तुम्हाला, मी सांगेल तसं करा. ब्रह्मा आणि विष्णूने हात जोडले महादेवांना, म्हणजे देवा सांगा कोण श्रेष्ठ आहे. निर्गुण निराकार स्वरूपामधील जे महादेव आहेत, महादेवांनी सांगितलं ब्रह्मा तुम्ही वरच्या दिशेनं जायचं, वरच्या, आणि विष्णू तुम्ही खालच्या दिशेनं जायचं, पाताळाच्या दिशेनं. ज्याला शेवट सापडला तो सर्वश्रेष्ठ, वरचा शेवट किंवा खालचा शेवट, ज्याला शेवट सापडला, टोक सापडला तो सर्वश्रेष्ठ. कोण, ज्याला टोक सापडला तो सर्वश्रेष्ठ. मग ब्रह्माजी वरच्या दिशेनं निघाले, टोक सापडतोय का, शेवट सापडतोय का. विष्णू भगवान परमात्मा पाताळाच्या दिशेनं खाली निघाले, आम्हाला शेवट सापडतोय का, आम्हाला शेवट सापडतोय का, टोक दिसतोय का. फार लांब गेले, ब्रह्माजी सुद्धा फार वरती गेले, फार लांब गेले, पण टोक काही सापडला नाही. विष्णू भगवान परमात्मा सुद्धा फार खाली गेले, पण त्यांना शेवट काही सापडलाच नाही. वरचाही शेवट सापडला नाही आणि खालचाही शेवट सापडला नाही. ब्रह्मा आणि विष्णू निर्गुण निराकार महादेवजींच्या जवळ आलेले आहेत आणि हात जोडलेले आहेत. विष्णू भगवान परमात्म्याने आणि ब्रह्माजींनी. देवा ब्रह्माजीला वाटलं जर मी खरं सांगितलं, मला टोक सापडला नाही तर कदाचित माझा अपमान होईल, आणि या विष्णूला जर टोक सापडला असेल तर तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ. मग ब्रह्माजींनी ठरवलं म्हणे आता खोटं बोलायचं. काय म्हटलं ब्रह्माजी, आता आपण महादेवाला खोटं बोलायचं.
वरचा टोक बघितला. ब्रह्माजींना विचारलं, महादेव विचारतात, ब्रह्मा तुम्ही वरचा शेवट बघितला का? ब्रह्माजी म्हटले, हो देवा मी वरचा शेवट बघितला. खोटं बोलले, खोटं. कोण खोटं बोललं? झोपल्या का? डोकली नाही लागली. कोण खोटं बोलला? आवाज थोडा मोठा नाही. जेवण आले? कोण खोटं बोलला? खोटं बोललं पाप आहे की पुण्य? मग तुम्ही कधी खोटं बोललेच नाही का? म्हणजे तुम्ही खोटं बोलले? असं ते चालूच असतं. खरं आणि खोटं करता करता आयुष्य जगताय. ब्रह्माजी खोटं बोलले म्हणजे देवादिदेव महादेव मी वरचा शेवट बघितला. पण महादेवांना माहित होतं वरती सुद्धा शेवट नाही, खाली सुद्धा शेवट नाही, टोक नाहीच आहे. विष्णू भगवान परमात्म्याला विचारले, भगवान विष्णू तुम्ही पाताळाचा शेवट बघितला का? टोक बघितला का? पण नम्रतापूर्वक भगवान श्री विष्णूंनी सांगितलं, देवादिदेव महादेव मला अभिमान झाला होता मी सर्वश्रेष्ठ आहे, पण मी श्रेष्ठ नाहीये. मला खालचा टोक दिसला नाही. अग्नी स्वरूपात जे भगवान भोलेनाथ होते, भोलेनाथांनी ब्रह्माजींना सांगितलं, ब्रह्मा सृष्टीची उत्पत्ती केली आणि सृष्टीची उत्पत्ती एवढं मोठं कार्य तुमच्या हातामध्ये आहे, तरी तुम्ही खोटं बोलले. श्राप आहे तुम्हाला. जगामध्ये सगळ्या देवी देवतांचं पूजन होईल, पण तुमचं पूजन या मृत्यू लोकामध्ये कोणी करणार नाही, कोणीच करणार नाही. आपण बघतो महाराष्ट्रभर जगभर 33 कोटी देवतांची फार मंदिर आहेत, पण आतापर्यंत तुम्ही ब्रह्माजीच्या मंदिरात गेले का? वृद्धेश्वर परिसरातली सगळी माणसं तुम्ही ब्रह्माजीच्या मंदिरात गेले का? आहे का एखादं ब्रह्माचं देवस्थान? दाखवून नाही मला एखादं असलं. भगवान भोलेनाथांनी निर्गुण निराकार स्वरूपामध्ये भगवान परमात्मा म्हटले, ठीक आहे तुम्ही शेवट बघितला ना, द्या पुरावा द्या पुरावा. आणि जो पुरावा देत नाही ना त्याला आधी पुरावा. लक्षात आलं ना? पुराव्याशिवाय बोललं नाही पाहिजे. मग पुरावा द्या. ब्रह्माजींनी सांगितलं, नाही तेव्हा मी शेवट बघितला, द्या पुरावा. गाय उभा केली समोर. गाय उभा केली, म्हणले ही गाय माझ्या सोबत होती, तिनं बघितलं मी शेवट बघितलाय. मग भोलेनाथांनी विचारलं, का ग ब्रह्माजींनी शेवट बघितला का? टोक बघितला का? म्हणे देवा हो ब्रह्माजींनी शेवट बघितला. त्यावेळी भगवान भोलेनाथाने गाईला सुद्धा श्राप दिला. सगळ्यात अगोदर गाईला श्राप हा भोलेनाथाने दिलेला आहे. भोलेनाथ म्हणतात, अगं तू गो माता आहे, या मृत्यू लोकामध्ये आई म्हणून तुझी पूजा केली जाईल, तुझी विष्ठा पवित्र राहील, तुझं शेण, तुझं गोमूत्र, तुझं संपूर्ण अंग पवित्र राहील. पण ज्या तोंडानं तू बोलली ना ते मुख मात्र तुझं कायम स्वरूपी अपवित्र राहील. तू कुठे सुद्धा चरायला जाशील. मग आज आपण बघतो गाईचं सगळं अंग पवित्र आहे, गाईची विष्ठा सुद्धा पवित्र आहे, गाईचं तोंड पवित्र आहे. कुठेतरी चरायला जाणार, घाणीत तोंड घालणार काही नाही. गाईचं सगळं अंग पवित्र आहे, पण गाईचं तोंड पवित्र नाहीये. भगवान भोलेनाथाने श्राप दिला, ब्रह्माजींना सुद्धा श्राप दिला. देव असून तुम्ही खोटं बोलणे, आता श्राप आहे तुम्हाला. तुम्ही आयुष्यभर देवा ठिकाणची निर्मिती तुम्ही कराल, पण तुमची पूजा या मृत्यू लोकामध्ये कोणी करणार नाही, कोणीच करणार नाही. ब्रह्माजी खोटं बोलले, ब्रह्माजींना श्राप मिळाला. पण भगवान श्री विष्णू नम्रतेनं सांगितलं, देवा मी खाली गेलो होतो पाताळ लोकात, पण मी शेवट बघितला नाही दिसला मला शेवट. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथाने उपवर दिला, आशीर्वाद दिला. या जगाच्या पाठीवरती तुमची पूजा सर्वजण फार आनंदाने करतील. परंतु भगवान श्री विष्णू भोलेनाथांना म्हटले, निर्गुण निराकार स्वरूपात, निर्गुण निराकार स्वरूप, आकाराला आले नव्हते भोलेनाथ, निर्गुण निराकार होते. भगवान श्री विष्णू म्हटले, देवा ऐका ना, मला तुमचं शिष्यत्व पत्करायचंय. कोण म्हटलं? कोण म्हटलं? कोण? भगवान श्री विष्णू म्हटले, कोणाला? भोलेनाथांना म्हटले, काय आम्हाला तुमचं शिष्यत्व पत्करायचं. पण ठीक आहे. अग्नी स्वरूपामध्ये भगवान भोलेनाथ पुढे जायला निघाले आणि त्याच्या पाठीमागे भगवान श्री विष्णू निघालेले आहेत. आणि निर्गुण निराकार जे महादेव आहेत ते सगुण साकार झालेले आहेत आणि स्वतःच्या रूपामध्ये आलेले आहेत. भगवान श्री भोलेनाथ की नमो पार्वती पदे
व्हायचे भगवान श्री विष्णू दररोज 1000 कमळ व्हायचे. पण एक दिवस असं घडलं, भगवान श्री विष्णू पूजेला बसले आणि पूजेला बसल्याच्या नंतर असा प्रसंग घडला, एक कमळ कमी पडलं. आता काय करावं? आता पूजा करता करता आपल्याला उठताही येत नाहीये. आता काय करावं? काय केलं पाहिजे? त्यावेळी भगवान श्री विष्णू विचार करतात, आपल्या शरीरामध्ये सुद्धा 2 कमळ आहेत. पहिला आहे शिरकमळ, म्हणजे आपलं मस्तक, जे रावणाने वाहिलं भोलेनाथांना, आणि दुसरं आहे नेत्रकमळ. आपल्या डोळ्याला काय म्हटलं गेलं? नेत्रकमळ. मग भगवान महाविष्णूंनी आपला डोळा काढला, नेत्रकमळ काढलं आणि तो डोळा जो आहे भगवान शिवजींना अर्पण केलेला आहे. बरेच जण प्रश्न विचारत असतात, म्हणजे महाराज शिवजींना किती डोळे आहेत? किती डोळे आहेत? पाठीमागचे 3 डोळे आहेत शिवजींना. मग हा 3रा डोळा कसा आला? हा 3रा डोळा महादेवांचा जो आहे तो वास्तव महादेवांचा नाहीये, तो कुणाचा आहे? भगवान श्री विष्णूचा आहे. भगवान श्री विष्णू कुणाची आराधना करतात? भोलेनाथांची आराधना करतात. आणि भोलेनाथ कुणाची वारी करतात? भगवान श्री विष्णूंची. म्हणजे एकमेकाचं गुरु शिष्यत्व त्यांनी पत्करलं. म्हणजे त्यांच्यातले त्यांच्यात चांगलं जमतं, त्यांचं घोळ आपण केला. त्यांच्यातली त्यांच्यात त्यांचं चांगलं जमतं. आपणच म्हणतो आम्ही भगवान विष्णूची पूजा करतो, कोणी म्हणतो आम्ही महादेवाची पूजा करतो, आमची पूजा श्रेष्ठ, आमची श्रेष्ठ. म्हणजे श्रेष्ठत्वाच्या नादामध्ये आम्ही जातो, पण तेच एकमेकाची पूजा करतात. लक्षात आलं? भगवान श्री विष्णू कुणाची पूजा करतात? महादेवाची पूजा करतात. आणि महादेवजी कुणाची पूजा करतात? कुणाची? 4ही युगामध्ये भगवान भोलेनाथ देवाला भेटायला आलेत मायबाप, आणि कलियुगात सुद्धा भगवान भोलेनाथ विटेवरच्या भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी आले होते. तो प्रसंग आपण काल बघितला. जगाच्या पाठीवरती पहिली वारी केली ती भगवान श्री भोलेनाथांनी. आणि भोलेनाथ हे इतकं भोळ दैवत आहे मायबाप, इतकं भोळ दैवत आहे, त्या भोलेनाथांची आपण सहज भक्ती करावी, आणि सहज केलेली भक्ती ती देवापर्यंत पोहोचते. मग ती कशी करा? काय झालं, मागच्या वर्षी आमच्या परिसरामध्ये माझं महाशिवरात्रीचं कीर्तन झालं. महाशिवरात्रीचं कीर्तन झालं, मी अभंग म्हटले, शिव भोळा चक्रावरती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. मी म्हटले अभंग, आणि माझ्याजवळ एक आजी बसलेल्या होत्या. त्या आजीला मी जवळ घेतलं, म्हटलं आजी म्हणा माझ्या पाठीमागं अभंग. त्या आजी म्हणायला लागल्या, शिव भोळा चक्रावरती त्याची माय माझी चुलती, त्याची माय माझी चुलती. कानपूर लाईन गेलेली होती. कानपूर लाईन गेल्याच्या नंतर इतकी गोष्ट अवघड होते, जोपर्यंत चांगलं ऐकता येतंय आपल्याला तोपर्यंत ऐकून घ्या मायबाप. कारण जर आपण एकदा बहिरे झालो, बहिरे झाल्याच्या नंतर आपली काय अवस्था होते? काकडा म्हणता ना तुम्ही सगळे, त्यात काय होतं केलं? बैरा झालं काय होतं? बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो.
ऐकाले कान माझ्या विठोबाचे गुण. जोपर्यंत व्यवस्थित तोंडानं बोलता येतंय, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जोपर्यंत आपल्याला चांगलं दिसतंय, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आयुष्याचं सार्थकत्व करायचं नाही बाप, परमार्थाशिवाय काही नाही, काही नाही. पण ज्या मृत्यू लोकात आमचा जन्म झालेला आहे, ज्या कलियुगात आमचा जन्म झालेला आहे, शिव महापुराण कथेमध्ये जी विश्वेश्वर संहिता सांगितली, त्या विश्वेश्वर संहितेमध्ये या मृत्यू लोकामध्ये कसे कसे लोक जन्माला येणार, किती अधर्मी लोक जन्माला येणार, याचं विस्तारपूर्वक वर्णन केलेलं आहे. आचरण भ्रष्ट, आचरणशील लोक या मृत्यू लोकामध्ये जन्माला येणार, भक्ती करणार नाही, परमार्थ करणार नाही. पण त्यातली त्यात जर उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्या लोकांनी काय करावं, श्री शिव महापुराण कथेचं श्रवण करावं. ते श्रवण केल्याच्या नंतर आम्ही सर्व पापमुक्त होतो. सगळ्या गोष्टीचं ज्ञान माणसाला आहे, कारण आतापर्यंत सगळ्यात ज्ञानी या मृत्यू लोकावरती, सगळ्या प्राणी मात्रांमध्ये सगळ्यात ज्ञानी कोण आहे? कोण आहे? कोण आहे ज्ञानी? माणूसच आहे ना. बुद्धी सगळ्यात जास्त कोणाला आहे? महाराज, आपल्या गावात जर गाया म्हशी शेळ्या मेंढ्या यांना जर बुद्धी असती तर ते आपल्यासारखं एका धर्ममंडपात कथेला येऊन बसले असते. पण हे ज्ञान त्यांना नाही ना. हे आपल्याला फक्त याच जन्मामध्ये आहे, याच देही. भजन करा. आणि ज्यांचं चरित्र ऐकतोय ना त्यांच्याकडून फक्त एक गुण घ्या. माणसाने किती शांत असावं, किती शांत असावं, किती भोळ असावं. आणि भोळ असून सुद्धा जे आपल्या विरोधात जाईल, जर एखाद्यानं आपल्या विरोधात काम केलं मग राग सुद्धा किती असावा. हे कोणाचं चरित्र शिकवतं आपल्याला? भोलेनाथांचं चरित्र. महिला मंडळ श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी आपल्याला जर कुणाला मनामध्ये काही इच्छा असेल, कुठल्या गोष्टीची अपेक्षा असेल तर पूजेचे विधी सुद्धा सांगितले. भगवान भोलेनाथांना जाताना सगळ्यात जास्त त्यांना काय आवडतं? भगवान भोलेनाथांना बेलाचं पान आवडतं. Thank you.
पान असतात बेलाला? 3 पान असतात. शिवमहापुराण कथेमध्ये बेलपत्राचं महात्म्य एवढं सांगितलं, जर आपण श्रद्धेनं 108 बेलपत्र भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती वाहिले तर आपल्याला जी मनामध्ये इच्छा असेल, पुत्र प्राप्तीची कोणाला इच्छा असते तर ती इच्छा त्यांची पूर्ण होते. कधी आपण 108 बेलपत्र जर देवाला वाहिली तर याच्या पलीकडचाही उल्लेख आहे. एखादा नशीबवान माणूस असेल, भाग्यवान व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला जर 4 पान असणारं बेलपत्र सापडलं, किती? 4 पान असणारं बेलपत्र, पण ते कोणालाही सापडत नाही. नशीबवान माणसाला सापडतं, भाग्यवान व्यक्तीला सापडतं. 4 पान असणारं बेलपत्र जर एखाद्या भाग्यवान नशीबवानाच्या हातामध्ये पडलं आणि 4 पान असणारं एक बेलपत्र जर आपण भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती वाहिलं तर 3 बेलपत्र 10,000 वाहिल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. म्हणजे 4 पानाचं बेलपत्र एकच वाहिलं तर 10,000 3 पानाचे बेलपत्र वाहिल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. ब्रह्महत्येसारखी पातक त्याला नष्ट होतात. याच्याही पुढचा उल्लेख शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे. भगवंताच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर शक्यतो जिथे भगवंताचं रावळ आहे त्या ठिकाणी बेलाचं झाड हे असतं. 5 पान असणारं बेलपत्र, पंचमुखी बेलपत्र जर एखाद्याला सापडले, ते तर साधू पुरुषाचं काम. तिथं आपण डोकं लावायचं नाही अजिबात. एखादे कट्टर भक्त आहेत हनुमंतरायांसारखे, त्यांच्यासारख्याला समजा 5 पानाचं बेलपत्र सापडलं आणि यदा कदाचित त्या यादीमध्ये आपला नंबर लागला आणि पूजेला जाताना 5 पान असणारं बेलपत्र जर आपल्याला सापडलं आणि ते 5 पान असणारं बेलपत्र एक जर आपण श्रद्धेनं देवाच्या चरण रवींद्रावरती वाहिलं तर मायबा ब्रह्महत्येसारखे महापातक वर्तन्ते पापी नामदेहे पापानि त्रिविधानि च महापापोपपापानि पापान्येव स्मृतानि च. ब्रह्महत्येसारखे महापातक तुमच्याकडून घडले, परस्त्री परपुरुषोत्ता उपभोग घेतलेला आहे, करू नये ते सुद्धा पाप आम्ही केलं, पण 5 पान असणारं बेलपत्र आम्ही भगवान परमात्म्याच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तर ब्रह्महत्येसारखं पातक नष्ट करण्याचं जे ताकद आहे ती ताकद एका बेलपत्रामध्ये असते. म्हणून आपण ज्यावेळी भगवान भोलेनाथांच्या पूजेला जातो, श्रावणाचा श्रावणाच्या पहिल्या सोमवारी जर आपण भगवंताच्या दर्शनाला गेलो तर भगवंताच्या दर्शनाला सगळे 11 पदार्थ घेऊन जायचे असतात. म्हणजे पदार्थ किती असले तरी आपण तांदूळ घेऊन जातो. ते तांदूळ किती? 11 तांदूळ असावे. कधी पहिल्या सोमवारा 11 तांदूळ असावे. आपण भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती पांढरे फुल अर्पण करतो. मग ते कुठलेही असेल पांढरं फुल, भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती आपण जे पांढरं फुल अर्पण करतो ते सुद्धा 11 असावे. एक तर 11 असावे, एक तर 51 असावे, नाहीतर मग 101 असावे. 101 असावे. पण आता ते मोजूनच कोण नेणार? आता 51 तांदूळ मोजायचे, मोजूनच 101च मोजायचे, तेवढं जमणार आहे का आपल्याला? 1 2 3 असे तांदूळ मोजायला एवढं जमणार आहे? साधं सोपं 11 तांदूळ देवाच्या पिंडीवरती व्हायचे. शिवलिंगाचा जो अभिषेक आहे तो पंचामृतानं अभिषेक करायचा. पंचामृत दही, दूध, तूप, लोणी, मध या सगळ्यानं भगवान भोलेनाथांच्या पिंडीचा अभिषेक करायचा आणि भगवान भोलेनाथांना भस्म लावायचा. आता भस्म सुद्धा कसा निर्माण झाला, भस्माची काय आख्यायिका आहे ते मी तुम्हाला झाकी स्वरूपात दाखवणार आहे. त्याला आणखी 2-3 दिवस टाइम आहे, तोपर्यंत थोडा थांब करा. म्हणजे जे काही आपण घेऊन जाऊ, आपण साखर जरी ठेवली ना शिवलिंगावरती, त्या साखरेच्या 11 दाणे शिवलिंगावरती ठेवायचे. कधी? पहिल्या सोमवारी, मग दुसऱ्या सोमवारी 51 आणि तिसऱ्या सोमवारी 100 आणि मग त्याच्यानंतर जर इच्छा झाली आपल्याला वाटेल तेवढे अर्पण करायचे. मग 108 शुभ आकडा आहे. वारकरी संप्रदायाचा शुभ आकडा आहे 108. कारण आपण गळ्यामध्ये जी जपमाळ घालतो ती किती मण्याची असते? माळ घालतो आपण, किती
म्हणायची असते? 108 11 वारकरी सांत्वनाला शुभ आहे. 4 सोमवारचं व्रत जर आपण श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं, जरी काही नेता नाही आलं ना माईबाप, काही नेता नाही आले ना, आपल्याला पूजेचं ताट जरी घेऊन जाता नाही आलं, हरकत नाही. मनामध्ये भाव ठेवायचा आणि तो शुद्ध भाव भगवान परमात्म्याच्या चरण रविंदावरती समर्पित करायचा. कारण भगवान परमात्मा तुमचं सोनं नाणं बघत नाही. आणि एक तर ज्या देवाची भक्ती आम्हाला करायची, ते देव कुठले राजे आहेत? स्मशान भूमी के राजे. स्मशान भूमीमध्ये काय असतं? भूत, प्रेत, पिशाच, चांडा, आत्मा, या सगळ्या गोष्टी कुठे असतात? स्मशान भूमीमध्ये असतात. म्हणजे प्रांजल महाराजांना इथं किती वेळ ठेवायचं आणि कधी वरती उचलायचं कोणाच्या हातात आहे? हे माझं नाही बरं, तुम्हाला सगळ्यांचं सांगतो. आपल्याला कधी इथून उचलायचं आणि किती दिवस इथं ठेवायचं कोणाच्या हातात आहे? भगवान भोलेनाथांच्या हातामध्ये. ते स्मशान भूमीतले राजे आहेत माईबाप, स्मशान भूमीतले राजे आहेत. आणि त्यांची भक्ती साध्या सोप्या पद्धतीनं करावी. जे देवाला आवडतं ते द्यायचं. मग देवाला काय आवडतं? तुमचा भाव आवडतो. तुम्ही ज्या भावानं देवाला शरण जाता, तो साधा सोपा सरळ भाव देवाला आवडत असतो माईबाप. इथे आल्याच्या नंतर आस, भय, चिंता, लाज, काम, क्रोध या सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आणि फक्त भगवंत स्वरूप व्हायचं. कसं कसं? ज्या पद्धतीनं कालवनाची कुंजरी सुदलिया नवल सागरी, मोहीची माघारी परते जेवी. ज्ञानोबरांचा दृष्टांत आहे. ज्ञानोबरा म्हणतात ज्या पद्धतीनं लवण म्हणजे मीठ खातो ना आपण, जे मीठ आपण खातो त्या मिठाला संस्कृत मध्ये शब्द आहे लवण. आणि कुंजरीन म्हणजे हत्तीन. एका शिल्पकारानं काय केलं? पाठीमागच्या महिला मंडळ, एका शिल्पकारानं असा मिठाचा हत्ती बनवला. कशाचा? मिठाचा हत्ती. मिठाचा आपण खातो त्या मिठाचा हत्ती बनवला. आणि त्यानं असा विचार केला, मी बनवलेला हत्ती एका समुद्रामध्ये जातून त्याला धुवून माघारी आणतो. जमलं का? मिठाचा हत्ती समुद्रामध्ये नेला, त्याला धुवून काढलं, परत पाठीमागे आणला. होईल का? नाही. समुद्रामध्ये ज्यावेळी लवणाचा हत्ती, मिठाचा हत्ती असा बनवला आणि वर काढला, जसं मीठ समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर समुद्रमय होत असतं, अगदी त्या पद्धतीनं आम्ही भगवंताच्या दारामध्ये आल्याच्या नंतर भगवंताच्या रंगामध्ये एवढं रंगून जायचं असतं, एवढं रंगून जायचं असतं आणि त्याच्या नामगजरामध्ये नाचायचं असतं. जर डीजे लावला, आपण डीजे लावला, डीजे वरती नाचणारे भरपूर आहेत नाही का? डीजे वरती कुणाला नाचू वाटत नाही. डीजे लाल वाजला तरी इकडे आमचे पाय हलतात, बरोबर ना? पण देवाच्या दारामध्ये महिला मंडळ ज्यावेळी आम्ही समर्पण भाव ठेवून, बरेच जण शास्त्र सांगतात म्हणजे महाराज शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, बाईनं तर कथेमध्ये नाचू नये, एका चांगल्या बाईनं तर कथेमध्ये नाचू नये. परंतु मायबा आपल्याला कथेमध्ये, कीर्तनामध्ये नृत्य असं कसं करायचं नसतं. कसं नृत्य करायचं असतं? जे मीराबाईंनी केलं भगवान परमात्म्यासाठी, ते नृत्य कथेमध्ये करायचं असतं. कसं? एकदा उठून उभे सगळे 2 मिनिट. देवाला काय आवडतं? आपला भोळा भाव आवडतो आणि त्या भावानं आम्ही देवाला समर्पित जायचंय. पूर्ण भाव. शंकराला माझा, महादेवाला माझा, गोड गोड. शंकराला माझा, महादेवाला माझा, आवडते बेलाचे पान, आवडते बेल
आडवीत का आडवीत का मला वाटेवरी गाडी वाजवा सर्वांनी
लय म्हणजे लयच लाड. मोठमोठ्या गावात कथा करायला गेलं ना महाराज, एवढा आनंद घेतात माणसं, एवढा आनंद घेतात. आम्हाला म्हणावं लागतं बास आता पुढची कथा घ्यायची असं सांगावं लागतं. आणि इथं तुम्हाला म्हणावं लागतं एवढ्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावून जगी. महाराज नाचव ते सुद्धा देवासाठी. महाराज देवासाठी नाचलं पाहिजे, देवाच्या दारात नाचलं पाहिजे. कोण नाचतं आणि नाचल्यावर काय होतं देवाच्या दारात नाचल्याच्या नंतर? तुका म्हणे वृद्ध होती रे तरुण. वारीमध्ये बघता ना तुम्ही, सांगणाऱ्या बाबांचं वय कधी कधी 80 असतं, 85 असतं. 90 वर्षाची माणसं सुद्धा वारीत चालतात. ज्ञानोबांच्या सोहळ्यात चालावं लागत नाही, पळावं लागतं. ते पळते, इथून तिथून पळते. का? जोश असतोय, उमेद असते. आणि इथं नाही नाचायचं, मग संसाराच्या तालावर तर रोज नाचतोच ना आपण. बायकोच्या तालावर रोज जसं बायको सांगेल तसं बायकोच्या तालावर तर नाचवच ना. मग कधीतरी देवासाठी पण नाचून बघा. कधीतरी देवासाठी पण नाचून बघा. भोलेनाथांच्या दरबारामध्ये जे निर्गुण निराकार आहेत आणि भगवान श्री विष्णूंच्या समवेत जे सगुण साकार झाले असे भगवान श्री भोलेनाथ सृष्टीची उत्पत्ती करायची अनेक कार्य खंडित पावलेले आहेत. जोपर्यंत देवाधिदेव महादेव कैलास पर्वत निवासी, जोपर्यंत भगवान शिवजींचा विवाह होत नाही तोपर्यंत बरेच राक्षस सुद्धा मरणार नाही. सगळे देवी देवता चिंतेत पडले. भोलेनाथ निर्गुण निराकार आहेत. मग निर्गुण निराकार जे सगुण साकार झाले, संपूर्ण देवी देवता भोलेनाथांकडे गेले आणि भोलेनाथांना सांगितलं, भोलेनाथ सृष्टीची उत्पत्ती तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. तुम्हाला लग्न करावं लागेल, विवाह करावा लागेल. पण भोलेनाथ म्हणतात मी संन्यासी आहे, मी साधू आहे, मी लग्न करू शकत नाही, मी नाही लग्न करू शकत. मग भोलेनाथ म्हणतात माझ्याशी विवाह करायचा म्हटलं तर कन्या सुद्धा तशी पाहिजे. मग आता भोलेनाथांना शोधे रुचेल अशी कोण कन्या असेल, कोण असेल? सृष्टीची उत्पत्ती होण्याच्या अगोदर जी आदिमाया शक्ती निर्गुण निराकार स्वरूपामध्ये प्रगट झालेली होती, 33 कोटी देवी देवता या मृत्यू लोकामध्ये अधर्म माजलेला होता, अधर्म माजलेला होता. प्रचंड राक्षस, बऱ्याच काही कुगोष्टी, बऱ्याच काही अधर्मी लोकांनी या मृत्यू लोकावरती हाहाकार माजवलेला होता. सर्व देवी देवता आदिमाया शक्तीकडे गेले, जगज्जनी आदिमाया शक्तीला शरण गेले. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवी नवादिनी सरस्वती हंसवाहिनी सरस्वती विद्यादायिनी सरस्वती नारायणी नमोस्तुते. आदिमाया शक्तीकडे गेले संपूर्ण देवी देवता आणि आदिमाया शक्तीला सांगितलं, हे माते सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची अनेक कार्य खंडित पावलेली आहेत. त्याच्यासाठी भगवान भोलेनाथांचा विवाह होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला काहीतरी मार्ग काढावा लागेल. आदिमाया शक्ती संपूर्ण 33 कोटी देवतांना प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न होऊन जगज्जनी आदिमाया शक्तीनं ब्रह्मजींना सांगितलं, ब्रह्माजी सृष्टीची उत्पत्ती करत असताना तुमचे एक मानस पुत्र प्रजापती दक्ष, त्यांच्या पोटी मी स्वतः जन्माला येईल आणि भगवान भोलेनाथांशी विवाह करेल. दक्ष प्रजापती ब्रह्मदेवांचे मानस पुत्र दक्ष, राजा दक्ष एवढे विद्वान होते, गर्व होता प्रजापती असण्याचा. पण ते आई जगदंबेचे फार मोठे भक्त होते. आई जगदंबेकडे एक मागणं मागायचं होतं. कोणाला?
राजा दक्षांना आई जगदंबेकडे एक मागणं मागायचं होतं. राजा दक्ष म्हणजे सामान्य नाही माई बाप. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणजे ते का सामान्य असतील का? ब्रह्मदेवाचे मानस पुत्र राजा दक्ष भगवान परमात्म्याची आई जगदंबेची आराधना करायला लागले. आई भगवती मातेला प्रसन्न करायला लागले, कारण त्यांना आई भगवती मातेकडून एक वर पाहिजे होता. कोणाला? राजा दक्षाला. मग आई जगदंबा कशानं प्रसन्न होता? तर आई जगदंबेचा गोंधळ घालावा लागतो. गोंधळ करतो ना, म्हणजे आपण इथं करतो तो गोंधळ नाही, राजा दक्ष या जगाच्या पाठीवरती आपण नवरात्र उत्सव साजरे करतो. पण त्या नवरात्र उत्सवामध्ये सगळ्यात अगोदर आई जगदंबेचा जो गोंधळ आहे, तो गोंधळ सगळ्यात अगोदर कोणी घातला तर ते दक्ष प्रजापती, राजा दक्ष. आणि त्या राजा दक्षांना आई जगदंबेकडून काय मागायचं होतं याची करुणाबाई झाकी आपण बघणार आहोत. भगवान बाबा झाकी तयार आहे का? झाकी तयार मध्ये थोडी जागा ठेवा बरं. आणि हा जो साऊंड आहे ना, हा साऊंड थोडासा पाठीमागे करून ठेवा. चला बोलवा दक्ष राजांना. दक्ष राजांनी जो आई जगदंबेचा पहिला गोंधळ घातला, तो गोंधळ घाटशिरस्कर आपल्याला इथं घालायचा. मग त्या राजा दक्षांनी कशा पद्धतीनं यज्ञ केला, आई जगदंबेचा कसा यज्ञ झाला, कसा गोंधळ झाला, आणि राजा दक्षाने आई जगदंबेकडे काय मागणं मागितलं तो यज्ञ करून याची करुणामयी झाकी आपण या ठिकाणी झाकी आलेली का? बघा ना, झाकी बोलवा. दक्ष प्रजापती त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती. ती इच्छा त्यांना प्रगट करायची होती. पण मला सांगा महिला मंडळ, पुरुष वर्ग, आपल्याला जर देवाकडून एखादी गोष्ट अपेक्षित असेल, पाहिजे असेल, तर आपण काय करतो? शेजारणीकडून दही दूध ताक लोणी आपल्याला आणायचंय, मग तिच्या दारात जायचं आणि तिला शिव्या द्यायच्या. देईन का ती ताक दूध? देईन का? नाही देणार. पण आपल्याला तिच्याकडून दूध पाहिजे, तूप पाहिजे ना, आपल्याला काय करावं लागेल? शेजारणीच्या दारात जावं लागेल. आणि तिचं कसलं शेमडं लेकरू असू द्या, कसलं असू द्या, म्हणजे बाई काय नादर दिसतो ग तुझा पिंट्या, अख्ख्या गावात तुझ्या पिंट्यासारखं पोरग नाही. तिची एवढी स्तुती करायची, बाई तू इतकी चांगली आहे, पण तुला कोणी समजून घेत नाही, असं नाही तसं नाही. तिची इतकी स्तुती करायची, ती मनानेच म्हणली पाहिजे, बाई आज ताक केलंय, थांब तेवढं ग्लासभर घेऊन जा. मग ही आपण म्हणायचं, अहो आम्ही ग्लास नाही, अगं थांब ग, माझा देते तुला. म्हणजे एखाद्याकडून जर आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल, तर त्या व्यक्तीची आपल्याला स्तुती करावी लागते. स्तुती नाही का? स्तुती करावी लागते. राजा दक्षांना जगज्जननी आदिमाया शक्तीकडून काहीतरी पाहिजे होतं. मग त्या जगज्जननीला खुश करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. कारण का? 33 कोटी देवी देवता आदिमाया शक्तीला काय म्हटले होते? हे जगज्जननी आदिमाया शक्ती, सृष्टीच्या बऱ्याच कार्यासाठी तुमचं आणि महादेवांचं लग्न होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला महादेवांशी लग्न करावं लागेल. त्यावेळी जगज्जननी आदिमाया शक्तीनं संपूर्ण देवी देवतांना सांगितलेलं होतं की मी जगज्जननी आदिमाया शक्ती राजा दक्षाच्या घरामध्ये सती म्हणून जन्माला येणार आहे. चला, राजा दक्ष या ठिकाणी आलेले आहेत. राजा दक्षांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खाली बसा. हर हर भोले नमः शिवाय. राजा दक्ष शिवाय, नमः शिवाय. आई जगदंबेचे भक्त होते. नमः शिवाय, नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. राजा दक्ष आई जगदंबेचे भक्त होते. आणि आई जगदंबेचं आराधना करत असताना तुम्ही थोडं भजन करा ना, पब्लिक मध्ये
साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जे राजा दक्ष त्यांना स्वतःच्या प्रजापती असण्याचा घमंड होता ते राजा दक्ष आई जगदंबेची आराधना करतात. ओ दक्ष राजा यांच्यातून फिरून येत आहेत का? या खालून फिरून आहेत का? भजन करा काहीतरी, टाळी कर वाजवा. राजा दक्ष भगवान आई जगदंबेची आराधना करतात. कशी? हा सत्वर पावग मला भवानी आई रोडगा बांधीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा टाळी हा सत्वर पावग मला भवानी आई रोडगा बांधीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा रोडगा बांधीन तुला भवानी आई रोडगा बांधीन तुला. रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा बांधीन तुला भवानी आई रोडगा बांधीन तुला. रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला मला भवानी आई रोडगा बांधीन तुला. हे सत्वर पावग या बऱ्या. रोडगा वाहिन तुला हे राजा दक्ष आई जगदंबेचे भक्त होते. आई जगदंबेचे भक्त राजा दक्ष. हे बरं तुम्ही खाली बसा ना, पाठीमागच्या मध्ये दिसू द्या ना. राजा दक्षांनी आई जगदंबेचा गोंधळ घातला. कसा गोंधळ म्हटलं काय लागतं? संबळ आणलंय ना, तुम्हाला सांगितलं होतं. आहे बोलवा, संबळ बोलवा. आई जगदंबेचा गोंधळ घालायचा म्हणजे गोंधळात काय असतं? संबळ. राजा दक्षानं आई जगदंबेचं संबळ सुद्धा वाजवलेलं आहे. ते कसं वाजवलं? चला घेऊन या पटकन, तयार ठेवायचं. टाळी वाजवा तोपर्यंत घालते. चला लवकर करा. टाळी वाजवा सर्वांनी. हा सत्वर पावग मला भवानी आई रोडगा बांधीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा बांधीन तुला भवानी आई रोडगा बांधीन तुला. रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा बांधीन तुला. रोडगा बांधीन तुला. रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला मला भवानी आई रोडगा बांधीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा बांधीन तुला. पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला दक्षकांच्या जा तिकडं, थोडं जा तिकडं जा. त्यांच्याकडे जा, समोर वादकांकडे जा. आणि ती खुर्ची इथं ठेवा. चला आई भवानी तुझ्या कृपेने तारीची भक्ताला भगात महिमा तुझी माऊली राजा दक्ष आई कृपा करी माझ्यावरी जागेवी डोळ्यात साई कृपा करी माझ्यावरी जागेवी डोळ्यात साई आज गोंधळाला रे गोंधळाला
आई जगदंबे, आज रात्रभर मी तुझा गोंधळ घातलेला आहे, मी तुझी आराधना केलेली आहे. हे जगज्जननी आदिमाया शक्ती, ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांची उत्पत्ती स्थिती लय करणारी तूच जगत जननी आहे. आज मी तुझा गोंधळ घातलाय, तुझं नामस्मरण केलंय. हे जगज्जननी, माझी एक इच्छा आहे. राजा दक्ष आपली इच्छा जगज्जननीला सांगतात. हे जगज्जननी, माझी एक इच्छा आहे, तू माझ्या घरी माझी मुलगी म्हणून जन्माला यावी. राजा दक्षाची एक इच्छा आई जगदंबेनं ऐकली. आई जगदंबा प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न होऊन आई जगदंबेनं राजा दक्षाला आशीर्वाद दिला. हे राजा दक्ष, तू म्हणल्याप्रमाणे मी तुझी मुलगी म्हणून तुझ्या घरात जन्माला येईल. पण जर तुझ्याकडून माझा अपमान झाला, आई राजा, तुझ्याकडून जर माझा अपमान झाला तर तुझ्याच दारात मी माझा अवतार संपून टाकेल, माझा देह मी समर्पित करेल. राजा दक्ष उठून उभे राहिले आणि आई जगदंबेची अट मान्य केली. आई, तू सांगितल्याप्रमाणे मी तुझा माझ्या दारात कधी अपमान होऊ देणार नाही. दक्ष प्रजापतीला आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. जगज्जननी आदिमाया शक्ती माझ्या घरी जन्माला येणार, माझ्या घरी जन्माला येणार. आता राजा दक्ष मोठ्या आनंदामध्ये नाचायला लागले. हा उद 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 करुणामय झाकीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. बसा तुम्ही खुर्चीवर 5 मिनिट बसले. राजा दक्ष प्रजापतीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवले, नाचले. आणि सगळ्यात भारी संबळ, अगदी गोड असं साजेर रूप ज्यांनी आज घेतलं आणि आई जगदंबेचा साक्षात गोंधळ, जो गोंधळ राजा दक्षानं घातला, त्यांनी सुंदर अशी झाकी केली. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आई जगज्जननी आदिमाया शक्ती ज्या झाल्या त्या काकू, एकदा त्यांच्यासाठी जोरदार. आणि यांचा सुंदर असा मेकअप ज्यांनी केला असे आमचे भगवान बाबा, एकदा जोरदार टाळी वाजवत. आमच्या बाबांनी म्हणले, ताई आज आपल्याला गोंधळ घालायचा आहे, संबळ लागेल. त्यांनी गावात कुठंतरी विचारपूस केली, तो संबळ या ठिकाणी उपलब्ध केला, म्हणजे केलाच. महाराज, अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आजची करुणामय झाकी झाली. आता उद्या आपण सतीखंड बघणार आहोत. सतीखंड बघण्यासाठी उद्या सुद्धा सर्वांनी अगदी वेळेत यायचं आहे. आजची झाकी आवडली असेल तर पुन्हा मनापासून एकदा टाळी वाजवा. त्या सर्वांनी सुद्धा फार सुंदर साथसंगत केलेली आहे. आणि आज राजा दक्षानं जगज्जननी आदिमाया शक्तीला एक मागणं मागितलेलं आहे. हे जगज्जननी आदिमाया शक्ती, तुझा रात्रभर मी गोंधळ घातला, याच्या बदल्यात माझी एक इच्छा आहे की तू मुलगी म्हणून माझ्या घरी जन्माला यावी. मग आई जगदंबेने आशीर्वाद दिला, राजा तुझी मुलगी म्हणून मी तुझ्या घरी जन्माला येईल, पण तुझ्या दारामध्ये ज्या दिवशी माझा अपमान होईल त्याच दिवशी मी माझा देह भस्म करेन. उद्या काय काय होणार आहे, उद्याची झाकी सुद्धा फार सुंदर आहे. आपल्याला उद्या खरं सती दहन या ठिकाणी करायचं आहे. जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचंय. आणि
तरुण मित्रमंडळ आहेत, त्यांनी उद्या थोडं नियोजन अगोदरच करावं लागेल इथे, त्याच्यामुळं यज्ञ वगैरे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, तर त्यांनी लवकर माझी भेट घ्या. मी तुम्हाला सांगेल त्या पद्धतीनं. सरपंच म्हटलं का बरोबर कळतं काय अर्थ. कारण काय होतं माहितीये का, सगळ्यांची नावं आपल्याला घेता येतं. गावाचं नाव जसं आमदार म्हटलं की तालुका सगळा आला, सरपंच म्हटलं की सगळं गाव आलंच ना. मग आजी माझी जेवढे झाले, पुढे जेवढे होणार आहे ते सगळे सरपंच. फक्त तुम्ही जेवढे झाले जेवढे होणार ते आहेत ते सगळे. अतिशय सुंदर आजची कथा आवडली. काय तुम्ही बोलणार आहे काय एखादं? बोलणार आहे कोणी? ते काल बोलले होते, रोज एकाचा नंबर पाहिजे. महिला मंडळ आहे का कोण बोलणार? आजची कथा कशी वाटली? आजच्या कथेतून काय काय घेतलं? महिला आज्या हो, ए मावशा हो, आहे का तुम्ही? तुमच्या गावातल्या महिला मोठ्या आहेत का? कोणालाच बोलता येत नाही का? पाठीमागच्या वाट्यावरचे हिम्मत लागते, हिम्मत. कोण हे माईकाला बरंच काय बारकायांमध्ये तुम्हाला कोण बोलते? चिकू, बारकायांमध्ये कोणी आहे का बोलणार? काय वाटलं का? ऐकून बरं वाटलं ना? कमीत कमी चांगलं वाटलं आमच्या समाधानासाठी तरी म्हणा. उद्या परत अजून काही बदल करायचे असतील, ते जे बदल करायचे ते बिनधास्तपणे मला येऊन सांगायचे. कारण काय होतं, गावगावच्या प्रथा वेगवेगळ्या असतात. कुणाला ऐकायला काय आवडतं, कुणाला ऐकायला काय आवडतं, या सगळ्या गावागावाच्या आवडीच्या गोष्टी असतात. आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा, मी तुम्हाला म्हटलं ना, 7 दिवस मी तुमची दासी, तुमची नोकर आहे. 7 दिवस तुम्ही मला बांधून घेतलेले आहे. 7 दिवस तुम्ही जे सांगणार, प्रांजल महाराज आज आपल्याला इकडं कथा घ्यायची, मग शेवटचा दिवस आजच घ्यायचा, पण शेवटची कथा मला तुमच्या सांगण्याप्रमाणे उद्याच घ्यावी लागेल का? असं काही करू नका. असं याच्यानंतर सुंदर अशी भोजनाची पंगत होणार आहे. उद्यापासून या एखाद्याने प्रॅक्टिस करून, नाही का, बोलायची थोडीफार. आरतीचं ताट आणलं सगळ्यांनी? आरती ताट असं काही त्यांनी सुंदर अशा साड्या घातल्या, पण काही काय असतं, त्या कलरची साडी नसते. रोज नवीन साडी घालून यायची. कारण काय होतं, कपाट आपलं एक कगच भरलेलं असतं. एका लग्नाला आपण 2 लग्नाला एक साडी घालू शकतो का? घालू शकतो का महिला मंडळ? एकदा घातली साडी तिचा डबल उपयोग तर झाला पाहिजे. यांचं काय नसतं, हे एका शर्टवर 17 लग्न करतील, पण आपण 17 साड्या. यांचं काही नसतं. आपण बायका काय बघत असतो, म्हणजे कुणाला कुणाचं काही घेणं देणं नसतं बरं का, पण ते आपण आपल्या मनाला याला नक्की घातली होती, आता माझ्याकडे साडीच नाही, माझ्याकडे साडीच नाही. हा जागतिक लेवलचा प्रश्न आहे. पण नव्या साड्या कपाटातून बाहेर काढा आणि सगळ्यांनी उद्यापासून जी असेल ती नवी साडी, नवीन कपडे घालून यायचे. कारण हा सण आहे आपल्या गावामध्ये. आणि 1 सप्ताह एका मुलीच्या लग्नाला जेवढा खर्च होतो, तेव्हा खर्च गावातला सप्ताह होण्यासाठी होतो. म्हणजे सप्ताह म्हणजे थोडक्यात एका मुलीचं लग्नच आहे. असं आरतीसाठी सर्वांना उठून उभं राहायचंय. देव जय मंगल मूर्ती, श्री मंगल
शिवाय शिवाय जप नमः शिवाय जप नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जीवन सफल कीजिए शिव चरणों में भावना बना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में धारा बना दीजिए श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में धारा कीजिए शिव चरणों में धारा बना दीजिए तर काही झाली मग मज्जा कस काय कथा होती नक्की कमेंट करून सांगा बरं का. खरंच प्रांजलीताईंनी नाही का मस्त एकदम कथा सांगितली आणि त्या कथेमध्ये नाही का गावकऱ्यांनी तर एकदम बिंदास आणि दिलखुलास आनंद घेतलाय. तर आत्ताशी या कथेचा नाही का दुसरा दिवस आहे. अजून 5 दिवस अशीच कथा आहे. ब्लॉग पण सेपरेट टाकेन आणि कथा पण तुमच्यासाठी सेपरेट टाकेन. तर याचा नक्की लाभ घ्या आणि घर बसून एकदम मनसोक्त आनंद घ्या. तर चला मग भेटू आपण उद्याच्या 3ऱ्या दिवशी या भागामध्ये. तर उद्या काय होते नक्की बघायला विसरू नका. आणि उद्या तर एकदम खतरनाक आणि एकदम इंटरेस्टिंग भाग आहे. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या आणि एकदम सगळेजण हॅपी राहा.